नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा. आजचा ब्लॉग हा आपला राजापूरचा असेल. राजापूर ट्रिप काढली होती आम्ही एकदा मित्राच्या घरी गेलो होतो. तर जवळपास कधी 17 की 18 तारखेला आम्ही गेलो होतो. आणि आजचा दिवस आहे 1 जून, म्हणजे जवळपास 15 दिवसानंतर मी हा शूट करतो आहे. तर तिथे काही क्लिप घेतले होते मी, काही फन केलं होतं त्याबद्दलचे क्लिप होते. तर बघूया, तुम्हाला पण मजा येईल, आवडेल. लवकरच लगेच भेटूया. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहिली होती. आम्ही 3 वाजता जवळपास दुपारी रत्नागिरीतून राजापूरला निघालो आणि मी इकडून 12:30 वाजता निघालो होतो. मी इकडे गणपतीपुळ्यात राहतो. गणपतीपुळ्यातून रत्नागिरीला जायला जवळपास 1 तास लागतो आणि आम्ही तिथपर्यंत थोडा टाईमपास केला वगैरे आणि तिथून पुढे 4 व्हीलर घेऊन मित्राची राजापूरला गेलो. ये हमारा ड्राइवर है आज का, इसको हमने 200 रुपये दे के बुलाया है. मोबाईल हा पांढऱ्यागिरी, हा आमचा लांबून आलेला माणूस आहे. भरपूर MBA करते तो आता सध्या. हा वकील आहे, हा पण MBA करतोय. बेकार माणसाची सगळी मी से करतो सांग. हा काय से करतोय असं तुला बोलतोय. हा ड्रायव्हर आहे, तू बोलतोय का जरा ते. बाकी आमचे 2 जण आहेत, ते गाडीवरनं गेलेत. मी पण दिसलो पाहिजे. काय दिसलो आणि हा आहे स्टार मिऱ्यावरचा कॅरेबिलिटी. आणि आता आम्ही चाललोय आमच्या ड्रीम डेस्टिनेशनला, होमस्टे करायला. मित्रांनो, राजापूरला जाताना ना एक महाकालीचं सुंदर मंदिर आहे. तिथे आम्ही दरवेळेला ब्रेक येतो. जेव्हा पण राजापूरला जात असतो आम्ही तिथे ब्रेक येतो. खूप सुंदर मंदिर आहे, बघा तुम्ही. आपलं एक शॉर्ट घ्या नाही का असं मंदिर बघताना. चाल 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 चाल. अरे तू एवढं चालू हा बस बस, नाही बघितलंस. मित्रांनो, महाकालीच्या मंदिरानंतर आम्ही राजापूरला उतरलो. डायरेक्ट राजापूरच्या जे मार्केट आहे तिथे मार्केट एरियामध्ये आम्ही थोडं सामान वगैरे घेतलं आणि तिथून मग त्या मित्राच्या घरी गेलो होतो. सुरू झाली. अरे तू वजन काटे टाकून नाही काय बघितलं? अरे बरोबर आहे रे विवेक. बघितलंच की नाही तेवढं नाही. 5चा गजर वाजला, मी झोपून उठतोय मला. कसे समोर झालं घेतलं. लस्सी आहे, लस्सी आहे, फेमस लस्सी. फुल घेतलाय भाई. आम्हाला हाफ पाजाला ना फुल पितोय. हा, यजमानी बरोबर नाही दिलं. कसे आहे रे दादा, एक नंबर लसते. हॅलो, आता आम्ही इथे पांगरे बुद्रुकच्या फाट्यावर आलोय आणि इथे सगळे आता उभे आहेत आणि आमच्या इथे गाड्या लागल्या आहेत. प्रणव सावंत येतोय, तो ट्रेनने आला आहे आणि त्याला असं वाटतंय की आम्हाला माहिती नाही आहे तो येणार आहे. तो फक्त अभिनवलाच माहिती आहे, पण आम्हाला सगळं हे सकाळीच कळलेलं आहे आणि आम्हाला माहिती आहे की तो येतोय. तरी पण तो आल्यानंतर आम्ही असं दाखवणार आहोत की आम्हाला काहीच माहीत नाही. तर आपण बघूया त्यांची मजा. ते दोघं तिकडे लांब कुठेतरी चाललेत, कशासाठी चाललेत मला नाही माहीत. अरे पण तो आपल्याला बघून हा थांबणार. पण तू आज जाणार नाही रिक्षावाला तिकडे, आज जातच नाही. 300 रुपये घेतात तिकडे जायचे. आज नको येऊन तिथे बघितल्यानंतर तिथं थांबवेल ना तो. काय ती बस आहे आणि इथनं बस येणार, ती कुठनं चालते. आपण तिथे गेल्यावर आता बरोबर मी बोललो ना, संपला विषय. प्रणवची गाण मारण्याचा जोरदार चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता, सर्व लोक प्रणवची गाण मारण्यासाठी थांबले. प्रणव सावंतांना वाटतंय की मी काहीतरी पराक्रम केलाय, पण तसं नाही आहे. हे अभिनव सावंतनी सगळं आम्हाला सांगून टाकलेलं आहे. तर सगळेजण थांबलेत, प्रणवची वाट बघतात. कधी येतोय प्रणव, कधी येतोय, आला 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 असं चालू आहे. काहीसं आता बघूया थोड्याच वेळात. काटे बिटे घेऊन ठेवलेत मारण्यासाठी. काट्या बिट्या घेऊन ठेवलेल्या आहेत. हे झोडा याला झोडा. अरे तुला घरी सोडला नाही कसं? अरे 7 वाजले, घरी जायची वेळ झाली. झाला सरप्राईज संपलं. अरे नाही, ते नेटवर्क चला. करेक्ट कार्यक्रम घरी जाऊन करण्यात येईल. आपण प्रणवजी सावंत कोणती
हे मी 3 घेतलेत. जखम खाते हैं जान से गुजरते खतरनाक होता. तू पहिल्यांदा आलास ना? तू किती वेळा येतोय? मी दुसरा नाही मध्ये चालू पहिला आलो होतो, दुसऱ्या नव्हता आलो. मला कधी सांगितलं अभिनवने मी येणार आहे? काय ते अभिनवने कधी सांगितलं? सगळे रिव्हील करूया. थांब पुढे जा. काय कधी सांगितलं? कधी सांगितलं? आधीच सांगितलं. ते मला माहिती होतं. काय मी असं नव्हे, मी म्हटलं परत ह्याच्या माझ्यासाठी 2 व्हीलर घ्यायला लागेल. नाही 4 व्हीलर घेतलेलीस ना डायरेक्ट आपण 4 व्हीलर घेतली. विवेकची का होती असते. हां विवेकची होती. विवेक घेणार होता ना. प्रणव सावंत चहा बनवत आहे. एक असं ढवळताना घे ना प्रणव, ढवळताना घे ना एक शॉट. दस्तूर खुद्द प्रणव सावंत. हा ओके. कधी न घडलेली गोष्ट आज घडली आहे. आज या भूतलावर प्रणवानंद सावंत पहिल्यांदा आमच्याबरोबर ट्रिपला बाहेर पडले, तेही घराबाहेर नाईट स्टे साठी. एरवी 7च्या आत घरी जाणारे प्रणव सावंत, कावरे बावरे पण होणारे प्रणव सावंत काढून पडल्यावर आज इथे आले. मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो. येस आपण आता बाहेर लोकांना विचारूया, प्रणव सावंत यांची चहा तुम्हाला कशी वाटणार आहे? प्रणव सावंत यांच्या चहाबद्दल तुम्ही काय सांगाल? उत्सुकता आहे आम्हाला चांगली चहा मिळेल. तुम्ही काय सांगाल? चांगलीचा मिळेल काय वाटत नाही आता. काय होईल ते होईल. ते जादूचे खेळ चालले आहेत, लहान पोरांना गंडवत आहेत. अरे आडच काढतो तो. मला पण लांब राहा. समोर जातो दाखवी जादू. समोर गेला तर जादूगार सावंत आज या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला जादू हा घे दाखवायला. थांब हे बाण बघ. ओके हे थांब. बघितलंय. बघितलं. मला बघू दे. आता मी बोला. पीस कैची मार काय पण करूय ना. काय पण कर. काय करायचं लोड पाणी घेऊ. अरे हा चिटिंग करतोय रे हा. नाही बघतोय मी. हा धर आता. समोर राहा समोर. हा, समोर. जास्त लांब आलं नाही होणार. तुला असं हे करू काय आश्चर्यचकित धक्का देऊ का तुला? हा दे. हा बघ नको असं नाही, आम्हाला मगाच सारखं पाहिजे. मग सर पाहिजे तुला सर. जादूगारला खाली बसवलंय. जादूगार सावंत. असं बघ. अरे आय मेला मी बसल्यावर उठतोय. जा, मी कुणी पण पकडा. अरे कुठे पकडतोस? तुझी बोट थरथरत आहे. पकडलंस ना नीट? नीट पकड, दाब ते. दाबून पकड दाबून. अरे वाट. परत मला काय झाला? ही सगळी फालतुगिरी झाल्यानंतर आम्ही जेवायला वगैरे बसलो. पहिलं तर भजन करवतो, नंतर मग आम्ही जेवलो वगैरे आणि जवळपास रात्रीचे 5 म्हणजे सकाळ, रात्र तर नाहीच, सकाळ झाली होती. 5 वाजेपर्यंत आम्ही जागे होतो, काय नाही तरी फालतुगिरी करत, ह्याला त्याला घाबरवत. एका मित्रात इतकं घाबरवलं आम्ही की बिचारा हार्ट अटॅक आलाच त्याला, इतकं घाबरवलं होतं. पण या सगळ्याची कोणतीच क्लिप माझ्याकडे उरलेली नाही. पण भजनाची फरमाईश तुमच्यासाठी नक्कीच आणली मी, बघा. माफ करा थोडा बाहेरून आवाज येत असेल पावसाचा, कारण पाऊस खूप पडतो आहे. बघा तुम्ही तिथं बघून घ्या, खूप पाऊस चालू आहे, लगातार पाऊस चालूच आहे. त्यामुळे थोडं समजून घ्या आणि एन्जॉय करा आमची भजनं.
Bye.
माझ्या साईला भेटाया तुम्ही येताया गाडीनं बोलावलं जणकाई Thank you.
चांगलं वाटत असतं. मी पण फिरत राहा, एन्जॉय करत राहा, मजा करत राहा. लवकरच भेटूया.